सनातन शास्त्रामध्ये आपलं स्वागत आहे. आपण अनेकदा आपलं आयुष्य दोन वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये जगतो. एकीकडे आपलं व्यावहारिक धावपळीचं जीवन आणि दुसरीकडे शांततेच्या शोधात असलेलं आपलं आध्यात्मिक मन. म्हणजे एकतर ऑफिसचं टार्गेट पूर्ण करा किंवा मग ध्यान करा. असं वाटतं की या दोन्ही गोष्टी म्हणजे रेल्वेच्या दोन रुळांसारख्या आहेत. एकत्र धावतात पण कधीच मिळत नाहीत. पण काय होईल जर मी म्हणाले की आपल्याच एका वेदाने हजारो वर्षांपूर्वी या दोन रुळांना जोडणारा एक सुंदर पूल बांधलाय. आज आपण याच अद्भुत वेदाबद्दल म्हणजेच अथर्व वेदाबद्दल बोलणार आहोत. हा वेद आपल्याला जग सोडून हिमालयात जायला नाही सांगत, तर याच जगात याच धावपळीत राहून आपलं जीवन अधिक सुसंवादी, आनंदी आणि यशस्वी कसं करायचं हे शिकवतो. म्हणजे जणू काही अप्लाइड स्पिरिच्युअलिटी, जीवनासाठी एक युजर मॅन्युअल. चला या ज्ञानाच्या सागरात जरा खोलवर जाऊया. आपण साधारणपणे ऐकतो की ऋग्वेद आपल्याला वैश्विक सत्य दाखवतो, यजुर्वेद कर्मकांडाची शिस्त शिकवतो आणि सामवेद संगीतातून आनंद देतो. मग ह्या चौखडीतला चौथा आणि अनेकदा दुर्लक्षित राहिलेला अथर्व वेद नक्की काय करतो? मला वाटतं तो या तिन्ही वेदांचं सार घेतो आणि ते आपल्या रोजच्या जेवणाच्या ताटात कसं वाढायचं हे शिकवतो, नाही का? तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात, अप्लाइड स्पिरिच्युअलिटी. अथर्ववेदाचा मूळ विचारच हा आहे की आत्मा म्हणजे स्पिरिट आणि प्रकृती म्हणजे मॅटर हे एकमेकांचे शत्रू नाहीत. सहकारी आहेत. अगदी सहकारी आहेत. अथर्ववेदाच्या ऋषींनी हे ओळखलं होतं की आत्मा प्रकृतीशिवाय व्यक्त होऊ शकत नाही आणि प्रकृती आत्म्याशिवाय दिशाहीन आणि दुःखाचं कारण बनते. म्हणूनच या दोघांमध्ये सुसंवाद साधणं म्हणजेच खऱ्या अर्थाने जीवन जगणं. आणि हा सुसंवाद साधण्यासाठी त्यांनी 5 प्रमुख मार्ग दाखवले आहेत. हे ऐकायला खूप मनारिक वाटतंय, कारण अनेकदा अध्यात्म म्हणजे भौतिक जगापासून दूर पळणं असा एक समज असतो. पण अथर्ववेद तर याच्या अगदी उलट सांगतोय. तर पहिला मार्ग कोणता आहे? पहिला आणि सर्वात मूलभूत मार्ग आहे प्राणशक्तीबद्दल जागरूकता, अवेअरनेस ऑफ प्राण. आपला श्वास आपण दिवसातून 22,000 वेळा घेतो, पण आपलं लक्ष किती वेळा असतं त्यावर? खरंय, खॉईच नाही. श्वास म्हणजे केवळ ऑक्सिजन आत घेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं नाही. अथर्ववेद म्हणतो प्राण म्हणजे शरीरात फिरणारं ब्रह्म. आपला प्रत्येक श्वास हा आपल्या आतल्या आत्म्याला बाहेरच्या जगाशी जोडणारा एक जिवंत पूल आहे. या पुलावर सजग होणं ही पहिली पायरी आहे. म्हणजे श्वासाकडे लक्ष देणं ही केवळ एक रिलॅक्सेशन टेक्निक नाही, तर ते स्पिरिट आणि मॅटर यांना जोडणारं एक रोजचं अनुष्ठान आहे. वाव! आणि दुसरा मार्ग, मला वाटतं तो तर आजच्या काळात खूपच रेलेव्हंट आहे. अगदी. दुसरा मार्ग आहे प्रकृतीला म्हणजेच या भौतिक जगाला पवित्र मानणे. रेकग्नाइज मॅटर ॲज सेक्रेड. हो. अथर्ववेद आपल्याला जग सोडायला नाही तर जगाला पवित्र करायला सांगतो. तो म्हणतो की तुम्ही जे घर बांधता, जे पाणी पिता, जी वनस्पती औषध म्हणून वापरता, जे धातू तुम्ही वापरता, त्या प्रत्येक गोष्टीत एक चैतन्य आहे, एक स्पंदन आहे. त्यामुळे धर्माने संपत्ती कमवा, कृतज्ञतेने अन्न ग्रहण करा, पवित्रतेने आपलं घर सजवा आणि निसर्गातून स्वतःला बरे करा. हे जग माया नाही तर ईश्वराची अभिव्यक्ती आहे. इथेच मला एक प्रश्न पडतो. अनेक आध्यात्मिक परंपरा तर डिटॅचमेंट म्हणजे अलिप्ततेवर जोर देतात. मग अथर्ववेदाचा हा दृष्टिकोन त्याला छेद देणारा नाही का? भौतिक गोष्टींना पवित्र मानल्याने त्यात अडकण्याचा धोका नाही का? खूप छान प्रश्न आहे. आणि इथेच अथर्ववेदाचं वेगळेपण दिसतं. तो अलिप्तता म्हणजे डिटॅचमेंट आणि उदासीनता म्हणजे इनडिफरन्स यातला फरक स्पष्ट करतो. तो वस्तूंना चिकटून राहायला नाही तर वस्तूंचा आदर करायला शिकवतो. अच्छा. तुम्ही जेव्हा तुमच्या घरातल्या प्रत्येक वस्तूकडे, तुमच्या अन्नाकडे पवित्र भावनेने पाहता, तेव्हा तुम्ही लोभाने तिच्यात अडकत नाही. उलट कृतज्ञतेने तिचा स्वीकार करता. म्हणजे दोष वस्तूंचा नाही, दृष्टीचा आहे. अगदी. अडकवणं हा वस्तूंचा गुणधर्म नाही, तो आपल्या दृष्टीचा दोष आहे. अथर्ववेद आपली दृष्टीच बदलतो आणि हीच दृष्टी आपल्याला तिसऱ्या मार्गाकडे घेऊन जाते, जो आहे शरीर आणि मनाबद्दल. बरोबर. तिसरा मार्ग आहे शरीर मनाला मंदिर मानणे. प्रोटेक्ट द बॉडी माइंड ॲज अ टेम्पल. विचार करा, जर तुमचं वाहनच खराब असेल तर तुम्ही आध्यात्मिक प्रवास कसा करणार? बरोबर आहे. म्हणूनच अथर्ववेदात आयुर्वेद, औषधी वनस्पती, मनःशांतीसाठी मंत्र आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे अनेक विधी दिले आहेत. कारण कमजोर शरीर मनाला खाली ओढतं
आणि अशांत मन ते आत्म्याचा आवाजाला ऐकू देत नाही. शरीर आणि मन हे आत्म्यासाठी अडथळे नाहीत, तर त्याची साधना आहेत. हे तर झालं आतल्या जगाबद्दल. पण आपण एका मोठ्या विश्वाचा भाग आहोत. त्याबद्दल अथर्ववेद काय म्हणतो? तोच आपला चौथा मार्ग आहे. आपल्या वैयक्तिक लयीला वैश्विक लयीशी जोडणे. अलाइन विथ कॉस्मिक रिधम. हो. अथर्ववेदाच्या ऋषींनी ऋतू, चंद्रकला, ग्रहांचे परिणाम यांचा सखोल अभ्यास केला होता. त्यांना समजलं होतं की निसर्गात एक शिस्त आहे, एक लय आहे. आपण जेव्हा त्या लयीच्या विरोधात जातो, रात्री जागरण करतो, चुकीच्या ऋतूत चुकीचे पदार्थ खातो, तेव्हा आपल्या आयुष्यात गोंधळ निर्माण होतो. बरोबर, विश्वाशी भांडण्याऐवजी त्याच्यासोबत वाहणं हेच गोंधळातून स्पष्टता आणतं. आणि पाचवा, जो या सगळ्याला एकत्र बांधतो, तो आहे शांतीची साधना. कल्टिवेट शांती. अथर्ववेदात शांती हा शब्द वारंवार येतो. पण ही शांती म्हणजे निष्क्रियता नाही. आळस किंवा काहीही न करणं नव्हे. अगदी. ही एक सक्रिय, गतिमान आंतरिक स्थिरता आहे. बाहेर कितीही वादळ असलं तरी आतमध्ये एक शांत केंद्र टिकून धरणं. जेव्हा ही आंतरिक शांती साधली जाते, तेव्हा आत्मा आणि प्रकृती आपोआत एकरूप होतात. म्हणजे हे 5 मार्ग म्हणजे एकात्मिक जीवनाची 5 सूत्र आहेत. हे तर झालं तत्वज्ञान. पण या आधारावर एका व्यक्तीने आपलं दैनंदिन जीवन कसं जगायला हवं याबद्दल अथर्ववेद काही ठोस मार्गदर्शन करतो का? हो, नक्कीच. अथर्ववेद केवळ तत्वज्ञान सांगून थांबत नाही. तो एक संपूर्ण जीवनाची रूपरेषा, एक ब्लूप्रिंट देतो. आणि याची सुरुवात होते धर्मावर आधारित जीवनापासून. म्हणजे पूजा अर्चा नाही. नाही. याचा अर्थ केवळ पूजा अर्चा नाही, तर सत्य बोलणं, वडीलधाऱ्यांचा आदर करणं, मुलांचं संरक्षण करणं आणि आपल्या विचारात आचारात शुद्धता ठेवणं. आपलं वैयक्तिक जीवन हे एका मोठ्या वैश्विक व्यवस्थेचा भाग आहे, ही जाणीव ठेवणं महत्वाचं आहे. आणि निसर्गाशी असलेलं नातं, मला वाटतं आजच्या क्लायमेट चेंजच्या युगात हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. दुसरा महत्वाचा मुद्दा तोच आहे, निसर्गाच्या जवळ रहा. अथर्ववेद निसर्गाला आपला गुरु, उपचार करणारा आणि रक्षक मानतो. भूमिसूक्त नावाचे एक संपूर्ण काव्य आहे, जे पृथ्वीच्या महिमेवर आहे. अच्छा. त्यामुळे घर स्वच्छ असावं, घरात आणि जीवनात वनस्पतींचा वापर असावा आणि भूमीचा आदर केला पाहिजे. निसर्गाचा नाश करणं म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे, हे हजारो वर्षांपूर्वी त्यांनी सांगितलं होतं. यानंतरचा मुद्दा तर मला खूपच आवडला, कारण पैसा आणि अध्यात्म यांना कायम एकमेकांचे शत्रू मानलं जातं. आणि अथर्ववेद ह्याच गैरसमजाला दूर करतो. तिसरी गोष्ट आहे आर्थिक नीतिमत्ता, इकॉनॉमिक एथिक्स. अथर्ववेद संपत्ती नाकारत नाही, उलट तिला पवित्र बनवतो. तो सांगतो, 100 हातांनी कमवा आणि 1000 हातांनी दान करा. प्रामाणिकपणे कमवा, उदारतेने वाटा आणि लोभाशिवाय संपत्तीचा उपभोग घ्या. म्हणजे जेव्हा अर्थ धर्माशी जोडला जातो, तेव्हा तो ओझं न बनता साधनेचं माध्यम बनतो. अगदी बरोबर. हे तर आजचा कॉन्शियस कॅपिटलिझम किंवा एथिकल बिझनेस सारखं वाटतंय. म्हणजे ही काही नवीन कल्पना नाहीये. अजिबात नाही. ही मूळ भारतीय संकल्पना आहे. आणि हेच पुढे सुसंवादी सामाजिक जीवनापर्यंत जातं. कौटुंबिक स्थिरता, पती-पत्नीमधील प्रेम, समाजात बंधुभाव आणि शांतता टिकून राहावी यासाठी अनेक प्रार्थना आणि सूक्त अथर्ववेदात आहेत. म्हणजे आध्यात्मिक व्यक्तीने केवळ स्वतःच्या मोक्षाचा विचार करून चालणार नाही. चालणार नाही. समाजासोबतही सुसंवादाने राहिलं पाहिजे. आतून शांत असून चालणार नाही, तो सुसंवाद बाहेरच्या नात्यांमध्येही दिसायला हवा. आणि हे सगळं साधण्यासाठी सर्वात महत्वाचं साधन म्हणजे आपलं मन. नक्कीच. म्हणूनच 5वा मुद्दा आहे मन आणि प्राणावर प्रभुत्व. मनात स्पष्टता, शांतता, प्रबळ इच्छाशक्ती आणि नकारात्मक विचारांपासून संरक्षण मिळवणं महत्वाचं आहे. अथर्ववेदातील खरी जादू किंवा चमत्कार हे बाह्य विधींमध्ये नाही, तर या आंतरिक ऊर्जेवर प्रभुत्व मिळवण्यात आहे. आणि सरतेशेवटी या सगळ्याच्या मुळाशी आहे वैश्विक जागरूकता, कॉस्मिक अवेअरनेस. हे कधी विसरू नये की आपण केवळ एक लहान जीव नाही, तर मानवी रूपातून व्यक्त होणारे ब्रह्म आहोत. आणि जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीत तीच पवित्रता पाहू लागतो, तेव्हा आपलं संपूर्ण जीवनच एक यज्ञ बनतं. अगदी. म्हणजे कसं जीवन जे गूढ आहे, मिस्टिकल आहे, पण तितकंच व्यावहारिक सुद्धा, प्रॅक्टिकल. पण हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं. मात्र आजच्या या धावपळीच्या डिजिटल युगात जिथे आपलं लक्ष सतत विचलित होत असतं, तिथे हे सगळं प्रत्यक्षात आणणं शक्य आहे का? याची काही सोपी प्रॅक्टिकल सूत्र आहेत का, जी कोणीही आजपासून सुरू करू शकतं?
नक्कीच आहेत. अथर्ववेदाचं सौंदर्य हेच आहे की तो अप्लाइड स्पिरिच्युअलिटी आहे. त्यामुळे त्याचे उपायही तितकेच प्रॅक्टिकल आहेत. मोठं तत्वज्ञान छोट्या छोट्या कृतींमधूनच साधायचं असतं. आपण अशा 5 गोष्टींबद्दल बोलू शकतो ज्या आजपासूनच सुरू करता येतील. उत्तम. मला वाटतं श्रोत्यांना हे ऐकायला नक्की आवडेल. पहिली गोष्ट, दिवसाची सुरुवात प्राण जागरूकतेने करा. यासाठी फक्त 5 मिनिटं लागतील. सकाळी उठल्यावर शांत बसा. डोळे मिटून हळू आणि दीर्घ श्वास घ्या. श्वास आत घेताना मनातल्या मनात म्हणा, ओम प्राणाय नमः. मी या जीवनशक्तीला नमन करतो. आणि श्वास बाहेर सोडताना भावना असू द्या, अहम ब्रह्मास्मी. मी त्या वैश्विक चेतनेचाच अंश आहे. वाह. तुम्ही तुमच्या कामाच्या दिवसात म्हणजेच मॅटरच्या जगात प्रवेश करण्यापूर्वी स्वतःला स्पिरिटशी म्हणजेच तुमच्या मूळ स्रोताशी जोडून घेता. ही तर खूप सोपी आणि प्रभावी सुरुवात आहे. म्हणजे दिवसाची टोनच सेट होऊन जाईल. आणि घरासाठी काय करता येईल जिथे आपण आपल्या सर्वाधिक वेळ घालवतो? दुसरा उपाय आहे घरात पावित्र्य आणा. आपलं घर हे केवळ विटा सिमेंटची वास्तू नाही, ते एक ऊर्जा क्षेत्र आहे. त्यामुळे घरात रोज सकाळी किंवा संध्याकाळी एक छोटा दिवा लावा. केमिकल फ्रेशनरऐवजी नैसर्गिक धूप, कापूर किंवा लोबान लावा. घरात एक तुळशीचं किंवा कोणतेही औषधी रोप लावा. हो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आठवड्यातून एकदा तरी घरातली अडगळ साफ करा. कारण बाहेरची अडगळ मनातही जडत्व आणि गोंधळ निर्माण करते. आणि मनाच्या स्वच्छतेसाठी आजकाल तीच तर सर्वात मोठी गरज आहे. सततचं नोटिफिकेशन आणि माहितीचा भडीमार. अगदी बरोबर. म्हणूनच तिसरा उपाय आहे मानसिक स्वच्छता, मेंटल हायजीन. दिवसातून किमान 5 मिनिटं मौन बाळा. यात काहीच करायचं नाही, फक्त शांत बसायचं. सकाळी उठल्यावर पहिला 1 तास आणि रात्री झोपण्यापूर्वीचा शेवटचा 1 तास स्क्रीन वापरणं टाळा. आणि रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात कोणाबद्दलही मनात आलेला राग, द्वेष किंवा तक्रार सोडून द्या. स्वतःला सांगा, सर्व जीव माझ्यासोबत शांततेत राहोत. हे मनाचं रोजचं डिटॉक्स आहे. आता येतो महत्वाचा विषय, पैसा. संपत्तीबद्दलचा दृष्टिकोन कसा बदलायचा? चौथा उपाय आहे संपत्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. जेव्हा तुम्ही पैसे खर्च करता तेव्हा त्याकडे चिंता किंवा लोभाने पाहण्याऐवजी त्याला मनातल्या मनात आशीर्वाद द्या की या ऊर्जेचा उपयोग चांगल्या कामासाठी होऊ दे. अच्छा. संपत्तीकडे एक ऊर्जा म्हणून पहा, स्टेटस किंवा भीतीचं कारण म्हणून नाही. असं केल्याने अर्थ आपोआप धर्माशी जोडला जातो. तुम्ही पैशाचे गुलाम न बनता स्वामी बनता. आणि शेवटचा उपाय, जो आजच्या काळातल्या नकारात्मकतेपासून वाचायला मदत करेल. हो, शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे स्वतःसाठी एक आंतरिक कवच बनवा, इनर शील्ड. आजूबाजूला खूप नकारात्मक लोक आणि विचार असतात. खरे. त्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी आपल्या वैयक्तिक सीमा म्हणजे पर्सनल बाउंड्रीज मजबूत करा. एखाद्या तणावपूर्ण वातावरणात जसं की ऑफिस मीटिंगमध्ये मनातल्या मनात सोहम म्हणजे मी तोच आहे या मंत्राचा जप करा. हे आपल्याला आठवण करून देईल की आपलं खरं स्वरूप बाहेरच्या परिस्थितीपेक्षा मोठं आणि स्थिर आहे. स्वतःला सांगा, मी सुरक्षित आहे, मी स्थिर आहे. अप्रतिम. थोडक्यात सांगायचं तर आतमध्ये आध्यात्मिक जागरूकता, बाहेर नैसर्गिक साधेपणा आणि सर्वत्र नैतिक कृती. हेच अथर्ववेदानुसार जीवन आहे. आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट झालं की अथर्ववेद आपल्याला जग सोडून पळून जायला नाही, तर याच जगात अधिक जागरूकता, पावित्र्य आणि सुसंवादाने कसं जगायचं याची गुरुकिल्ली देतो. जाता जाता एक विचार सोडून जातो. आपल्या रोजच्या जीवनातील अशी कोणती एक छोटी गोष्ट आहे जी आपण आजपासून अधिक जागरूकतेने आणि पवित्र भावनेने करू शकतो? कदाचित रोज सकाळी पिलेला एक कप चहा किंवा आपल्या कामाच्या जागेची स्वच्छता. कोणतीही एक छोटी कृती जी आपल्या संपूर्ण जीवनाला एका यज्ञात बदलण्याची सुरुवात ठरू शकते. खरंच हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जर अथर्ववेदाच्या या ज्ञानाने आपल्याही विचारांना एक नवी दिशा दिली असेल, तर ज्ञानाचा हा संवाद आपल्या जवळच्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. या चर्चेवर आपले काय विचार आहेत हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण लवकरच भेटूया सनातन शास्त्राच्या पुढच्या भागात एका नवीन विषयाच्या सखोल चर्चेसाठी. धन्यवाद.